अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी. तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा. माझ्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना. चला तर मग आज आपण पाहणार आहोत मुलांच्या उज्ज्वल आणि सुरक्षित भविष्यासाठी आपल्या मुलासाठी प्रत्येक आईने हे करायलाच हवे. तुम्ही जर करत नसाल तर हा व्हिडिओ नक्की पहा. प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे महत्त्वाचे कार्य करायला विसरू नये. जर तुमची मुलं लहान असतील तर त्यांच्या यशासाठी त्यांच्या नावाने तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडी कुमकुम टाकून सूर्यदेवाला जल अर्पण करा. मुले मोठी असतील तर त्यांच्यासोबत त्यांच्या हाताने सूर्यदेवाला जल अर्पण करा. तुमच्या मुलांना सुरुवातीपासूनच हनुमान चालीसा तोंडी म्हणायला लावा. त्यांना एकतर तुम्ही देवपूजा करायला लावा किंवा झोपण्या अगोदर हनुमान चालीसा पाठ करायला लावा. त्यांच्या ज्ञानाचा आणि बुद्धीचा नक्कीच विकास होईल. तुमच्या मुलांना आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा तरी तुमच्या घराजवळच्या मंदिरात घेऊन जाण्याचा प्रयत्न करा आणि त्यांचे उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. त्यांच्या कपाळावर हळद आणि गंगाजल मिसळून टिळक लावणे सुरू करा. काही दिवसातच त्यांचा गुरुग्रह इतका बलवान होईल की जो ज्ञान, बुद्धिमत्ता, संपत्ती, विवाह, संतती इत्यादींचा तो मुख्य कारक ग्रह आहे. काही मुले प्रयत्न करूनही यशस्वी होत नाहीत किंवा अभ्यास करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत शनिवारी मुलांचे दृष्ट काढणे हे आईचे कर्तव्य आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय